नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद विथ रंजना या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज बनवलेला आहे मी झटपट असा होणारा अंडा राईस रेसिपी। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। तर चला बघूया कशा पद्धतीने बनवलेला आहे। तर सुरू करूया। इथे मी तांदूळ घेतलेले आहे, बिर्याणी तांदूळ आहे, इथे बघू शकता। कोणतेही तांदूळ असले तरी पण काहीच हरकत नाही। 1 वाटी भरून मी तांदूळ घेतलेले आहे, अंदाजे 1 पाव असतील। आणि इथे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे ते उकळून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। 1 चम्मच, पोह्याचा चम्मच असतो तेवढा टाकलेला आहे, थोडं कमी जास्त टाकलं तरी पण चालतं। आता मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना खूप जास्त टाकायचं नाही, अगदी थोडंसंच टाकायचं आहे, कारण पुढे पण आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। लिंबाचा रस टाकते थोडासा, म्हणजे आपला जो भात होणार आहे तो एकदम छान मोकळा आणि व्हाईट होतो। आता तांदूळ धुवून घेतले होते ते यामध्ये टाकते सर्व, बघा। आता तांदूळ टाकून घेतलेले आहे, एकदा फिरून छान आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे। अर्धा कच्चा ठेवायचा नाही, जसं आपण बिर्याणीला बनवतो तसा बनवणार नाही मी, पूर्ण शिजूनच घेणार आहे। बघू शकता तांदूळ छान शिजलेला आहे। आता काढून घेऊया। आता एका चाळणीमध्ये पाणी गाळून घेते, बघू शकता। आणि हे असंच ठेवणार आहे आणि भाताला असंच थंड करून घेणार आहे, म्हणजे भात छान मोकळा मोकळा होतोय। आता आपण अंडा राईस बनवण्यासाठी साहित्य काय घेतलेले आहे ते दाखवते। 4 अंडे घेतलेले आहे मी, गाजर घेतलेले आहे, हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलेला आहे, डार्क सोया सॉस आहे, हा रेड चिल्ली सॉस आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण कमी जास्त करू शकतो किंवा काही साहित्य स्किपही करू शकतो जर का आपल्याकडे नसेल तर। आता सर्वात पहिले आपल्याला अंड्याची भुर्जी करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे। पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि अंडे टाकून घेतलेले आहे। आता याची आपण छान अशी भुर्जी बनवून घेणार आहे। थोडंसं मी मीठ पण ॲड करणार आहे याच्यामध्ये, म्हणजे की छान लागेल खायला अंड्याची भुर्जी, नाहीतर चव लागणार नाही। अगदी थोडंसंच ॲड करायचं आहे, बघू शकता। मीठ टाकलेलं आहे, आता छान मिक्स करून घेऊया। बघा छान अशी अंडा भुर्जी बनवून घेतलेली आहे मी। आता ही साईडला ठेवूया आपण। आता इथे मी मोठी कढई घेतलेली आहे आणि तेल पण टाकलेलं आहे। तेल जरा जास्तच घ्यायचं अंडा राईस बनवण्यासाठी। तेल छान गरम करून घ्यायचं बरं का, माझ्याकडून जरा ते झालेलं नव्हतं पण तुम्हाला सांगते, सॉरी। आता गरम झाल्यानंतर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, तो जास्त पण फ्राय करायचा नाही आहे। थोडा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये लसूण जो बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घेते, बघा लसूण थोडा फ्राय होत आला आहे। आता यामध्ये मी गाजर टाकून घेते आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकते आणि गॅस मोठा करणार आहे आता हे फ्राय करताना, बघा मोठ्या गॅसवरच करणार आहे आता मी ही प्रोसेस। आता यामध्ये आपण मिरची पावडर टाकणार आहे, ही धनिया पावडर आहे 1 चम्मच, छोटे चम्मच आहेत बरं का, आणि गरम मसाला आहे। मी अगदी कमीच टाकलेला आहे, कारण मी जास्त तिखट बनवणार नाही। आपल्याला जर का तिखट बनवायचं असेल तर आपण मिरची पावडर जास्त टाका। आणि हा चिकन मसाला टाकलेला आहे आणि हा राईस मसाला आहे, फ्राय राईस। अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे। आता छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे रेड चिल्ली सॉस टाकायचा आहे आपल्याला। 1 चम्मच भरून रेड चिल्ली सॉस टाकलेला आहे मी, नसेल तर नाही टाकला तरी काहीच हरकत नाही। आणि छान मोठाच गॅस ठेवायचा आहे। आता टोमॅटो टाकते आणि टोमॅटो पण छान मिक्स करून घेते। शक्यतो यासाठी लोखंडाची कढई वापरतात, माझ्याकडे अगदी छोटी कढई होती त्यामध्ये होणार नाही, त्यामुळे मी हीच कढई घेतली आहे।
आपल्याकडे जर का लोखंडाची कढई असेल मोठी तर त्यामध्ये बनवा, कारण याच्यामध्ये नाही बनवत का हॉटेलमध्ये, त्यामुळे म्हणते. आता सर्व मिक्स झाल्यानंतर आपण जो भात बनवून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घेते, बघू शकता. आता 1 चम्मच भरून डार्क सोया सॉस टाकून घेते. आपल्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी काय चालतं, पण आहे त्यामुळे मी टाकत आहे. छान लागतोय हा अंडा राईस त्यामुळे. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे मी मिक्स करताना सुद्धा, म्हणजे त्या आपला जो भात आहे त्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे मसाले. आता हे मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये जी अंड्याची भुर्जी बनवलेली आहे ती यामध्येच टाकूया. बघा, आपण जे मसाले परतून घेतले तेव्हासुद्धा आपण अंडे टाकू शकतो आणि त्यात पण भुर्जी बनवू शकतो आणि राईस टाकू शकतो. पण अशा पद्धतीने खूप छान लागते बनवले तर. एकदा नक्कीच तुम्हाला आवडली तर बनवून बघा. आता गॅस फुलच ठेवलेला आहे बरं का, आणि छान मिक्स करून घेणार आहे. बघा, छान मिक्स करून घेतला आहे मी फुल गॅसवरच. आणि कोथिंबीर टाकते आता बारीक कट केलेली आणि परत मिक्स करून घेते. बघू शकता, सुगंध तर खूप छान सुटलेला आहे. एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आपला अंडा राईस. बघू शकता किती छान दिसत आहे. असा आपला अंडा राईस रेसिपी बनवून तयार झालेली आहे. बघा, अंडा राईस रेसिपी आपली झटपट आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत बनवून तयार झालेली आहे आणि हॉटेलसारखीच बनलेली आहे बरं का. सॉस ॲड केल्यामुळे असं वाटतं की सुगंध सुटलेला आहे तो एकदम हॉटेलसारखाच आहे. आपल्याला जर का ही रेसिपी आवडली तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये जर का काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.